नमो नमः प्रियच्छात्राः। इदानीं वयं चर्चां कुर्मः प्रथममण्डलस्य द्वितीयभागविषये। अस्मिन् विभागे व्यावहारिकशब्दानां स्तबकः नाम संग्रहः कृतः अस्ति। अत्र 5 स्तबकेषु 5 विषयाणां 10 शब्दाः प्रस्तुताः सन्ति। संस्कृतभाषायां शब्दभाण्डारं तु विपुलं, परं केचन विशिष्टाः शब्दाः भवतां ज्ञानं वर्धयिष्यन्ति इति आशासे। आगच्छन्तु छात्राः, आरभामहे संस्कृतशब्दानाम् अभ्यासम्। विद्यार्थी मित्रांनो, पहिले स्तबक सुरू करण्यापूर्वी आपण माझ्या लर्न संस्कृत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओज त्यांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील व आपला इयत्ता 12वीचा अभ्यास देखील चालू राहील। चला तर मग आज आपण आता सुरू करूया व्यावहारिक शब्दस्तबकः। प्रथमः स्तबकः वाद्यम। वाद्याबद्दलच्या काही शब्दांचा इथे संग्रह केलेला आहे। विविध प्रकारची वाद्य जी भारतीय संगीतामध्ये वाजवली जातात त्या वाद्यांची नावं आहेत, आपण ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। किंकिणी, ज्याला घागरी असं मराठीत म्हणतात, छोट्या छोट्या घंट्यांपासून बनवलेली असते। दुसरा शब्द आहे वीणा, सर्वांना परिचित आहे। तिसरा शब्द शततंत्री, संतूर। तंत्री याचा अर्थ होतो तार आणि शत म्हणजे 100। अनेक तारांपासून बनवलेले हे वाद्य असतं, म्हणून त्याला संतूर असं म्हणतात। चौथा शब्द आहे वेणू, सर्वांना परिचित आहे, बासरी। पाचवा शब्द संवादिनी, पेटी, ज्याला इंग्रजीमध्ये हार्मोनियम असं म्हटलं जातं। प्रत्येक शब्दांचे इंग्रजी शब्द पण पर्यायी दिलेले आहेत, ते देखील आपण अभ्यासावे। परीक्षेमध्ये आपल्याला कोणते शब्द कोणत्या स्तबकातले आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे। 6वा शब्द आहे तुरियम, तुतारी। त्यानंतर तालह, टाळ, सर्वांना परिचित आहे। वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये हे वाद्य वाजवले जाते। 8वा शब्द आहे पणवह, डमरू। 9वा शब्द ढक्का, ढोल व 10वा शब्द भेरी, नगारा। अशा प्रकारे हे 10 शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत। 2 ते 3 वेळा आपण या शब्दांचं वाचन करायचं आहे आणि हे वाद्याबद्दल विविध वाद्यांचा परिचय देणारे शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे। पुढचं स्तबक आहे द्वितीय स्तबक नाट्यम। नाटकाबद्दलचे काही शब्द दिलेले आहेत। यामध्ये पहिला शब्द आहे संहिता, स्क्रिप्ट, ज्याला मराठीमध्ये आपण पटकथा असे म्हणतो। नाटकाच्या प्रस्तुतीसाठी तयार करण्यात आलेले जे संवाद असतात त्याला पटकथा म्हटलं जातं, त्याला संस्कृतमध्ये संहिता असा शब्द आहे। दुसरा शब्द आहे उत्कर्ष बिंदू, परिसीमा किंवा परमोच्च बिंदू, ज्याला इंग्रजीत क्लायमॅक्स म्हणतात। नाटकातील अत्यंत महत्त्वाचा हा भाग असतो। या भागामध्ये नाटकातील कथेला कलाटणी मिळत असते, म्हणून त्याला उत्कर्ष बिंदू असं म्हटलं जातं। तिसरा शब्द आहे नृत्यनाट्यम, हावभावयुक्त नृत्य, बॅले असा शब्द आढळतो। नृत्याचा एक प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये शब्दांचा वापर न करता हावभाव करीत कथा प्रस्तुत केली जाते, त्याला नृत्यनाट्यम असं म्हणतात। चौथा शब्द आहे गीतिनाट्यम, संगीत नाटक। आपल्या अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या नाटकाचा परिचय असू शकतो किंवा पूर्वीच्या काळी याचा वापर अधिक झालेला आहे। नाटकाची संगीतमय प्रस्तुती असते, ज्यात गीत गाऊनच नाटकातील पात्र एकमेकांशी संवाद करीत असतात, त्याला म्हणतात गीतिनाट्यम। 5वा शब्द आहे रंगसूचना, रंगमंचावरील सूचना। ह्या सूचना सूत्रधार देत असतो, त्याला अर्थ अधिक स्पष्ट आहे, स्टेज डायरेक्शन। 6वा शब्द कथावस्तू, प्लॉट, ज्याला मराठीत कथानक असं म्हणतात।
कथानक नाटकातील एक संपूर्ण अशी कथा, ज्या कथेच्या भोवती संपूर्ण कथा ही फिरत असते, मध्यवर्ती कथा असते आणि आपल्याला प्रत्येक कथेतल्या या प्रसंगामध्ये ही मध्यवर्ती कथा दिसून येते. त्याला कथावस्तू असं म्हटलं जातं. 7वा शब्द आहे मंचसज्जा, रंगमंचाची मांडणी. रंगमंचाची तयारी जी केली जाते त्यालाच मंचसज्जा असं म्हटलेलं आहे. आकर्षक रचना करून नाटकाच्या कथानकानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केली जाते. 8वा शब्द आहे रंगशाला. रंगशाला थिएटर, नाट्यगृह, जिथे नाटकाचा अभिनय केला जातो ते भवन, हे सर्वांना आपल्याला माहीतच आहे. 9वा शब्द आहे सूत्रधार, नाटकासंबंधी माहिती करून देणारं मुख्य पात्र. नाट्यप्रयोगाची सर्व सूत्र या व्यक्तीच्या हातामध्ये असतात. प्रेक्षक श्रोते यांना उत्तमरित्या नाटकातील प्रसंगांचे ज्ञान व्हावे याकरिता हे मुख्य पात्र आपले संवाद प्रस्तुत करीत असतं. 10वा शब्द आहे नेपथ्यगृहम, रंगपट. नटनट्यांची प्रसाधनाची व विश्रांतीची जागा असते त्याला नेपथ्यगृह असं म्हणतात. नेपथ्यगृहम हे नाटकामध्ये असतंच. प्रत्येक नाटकामध्ये रंगमंचाच्या जवळ, नाट्यगृहामध्ये रंगमंचाजवळ नेपथ्यगृह असतंच. तर अशा पद्धतीने आपण 10 शब्दांचा अभ्यास केलेला आहे. यानंतरचा तिसरा स्तबक आहे क्रीडा. क्रीडेबद्दलचे, खेळाबद्दलचे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला परिचित आहेत शब्द ते, तरी आपण त्याचं वाचन करूया. चतुरंगः, बुद्धिबळ. मोक्षपटः, सापशिडी. कंदुक क्रीडा. कंदुक क्रीडा, तर कंदुक म्हणजे काय? चेंडू, आणि क्रीडा म्हणजे खेळ. तर चेंडूसोबत खेळणे अशा प्रकारच्या ज्या खेळासाठी म्हटलं जातं त्याला कंदुक क्रीडा म्हटलं, जसं क्रिकेट इत्यादी. मल्ल क्रीडा, कुस्ती. यूप क्रीडा, मल्लखांब. हा मल्लखांब जो आहे तो एक प्रकारचा लाकडी खांब असतो, ज्या खांबावरती विविध प्रकारचे व्यायाम केले जातात, त्यालाच म्हटलेलं आहे यूप क्रीडा. अक्ष क्रीडा, फाशांचा खेळ. पूर्वीच्या काळी याचा वापर होत असे. राजे लोक अशा प्रकारचे मनोरंजनासाठी खेळ खेळायचे, त्यामध्ये हा एक खेळ महत्त्वाचा होता, अक्ष क्रीडा. 7वा शब्द आहे अश्वारोहणम, घोडदौड, हॉर्स रायडिंग. सर्वांना परिचित आहे. 8वा शब्द आहे लक्षवेधनम, आर्चरी, धनुर्विद्या. धनुष्यबाण चालवण्याची विद्या जी आहे त्याला लक्षवेधनम असं म्हणतात. 9वा शब्द जलतरणम, पोहणे, स्विमिंग. आणि 10वा शब्द नौकायनम, रोईंग, वल्ली वापरून बोट चालवणे. ही देखील बऱ्याच नद्यांमध्ये आणि समुद्राकाठी अशा प्रकारच्या खेळाचा वापर केला जातो, खेळ खेळला जातो, नौकानयनम. यानंतर आपण पुढचा स्तबक पाहूया. चतुर्थः स्तबकः शिक्षणम. शिक्षणाबद्दलचे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि जे काही आपल्याला परिचित पण आहे. अधिष्ठाता, पहिला शब्द आहे. डीन, विद्यापीठातील जो विद्याशाखेचा प्रमुख असतो त्याला अधिष्ठाता म्हणतात. दुसरा शब्द स्नातक पदवी, डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन. स्नातक पदवी, स्नातकाला जी पदवी दिली जाते त्याला स्नातक पदवी म्हटलेलं आहे. तिसरा शब्द विद्वत सभा, सिनेट. या ठिकाणी विद्वान लोकांची विद्यापीठातली जी परिषद असते त्याला विद्वत सभा असं म्हणतात. ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं जी शिक्षण दिलं जात असतं त्या पद्धतीपेक्षा ज्ञानरचनावादाने शिक्षण हे अलीकडे खूप प्रसिद्ध होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच शिक्षण घेत असतो. शिक्षक हा फक्त त्याला शिक्षणामध्ये मदत करीत असतो, त्याला संधी उपलब्ध करून देतो, सुविधा उत्पन्न करून देतो. यापेक्षा शिक्षकाचा अधिक सहभाग त्या ठिकाणी नसतो, विद्यार्थी स्वतः शिकत असतो. तर अशा प्रकारचा ज्ञानरचनावाद अलीकडे खूप प्रसिद्ध झालेला आहे. 5वा शब्द आहे शिष्यवृत्ती. शिष्यवृत्ती हा देखील सर्वांना परिचित असलेला शब्द आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चामध्ये दिली जाणारी जी सवलत असते त्या सवलतीला
आपण शिष्यवृत्ती असं म्हणतो. आर्थिक भार शासनाकडून विद्यार्थ्यांचा कमी केला जातो. 6वा शब्द आहे मूल्यांकनम, म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता तपासणे, असेसमेंट. 7वा शब्द प्राच्य विद्या, ओरिएंटल स्टडीज. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे की भारत आणि पूर्वेकडील देशातील संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास यालाच प्राच्यविद्या असं म्हटलं जातं. यालाच आपण दुसरा शब्द वापरतो भारतविद्या, आणि त्याबद्दल आपल्या पुस्तकामध्ये पुढे माहिती येणार आहे. त्यावरती आपल्याला प्रश्न पण आहे, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. 8वा शब्द आहे दूरस्थ शिक्षणम. दूरस्थ शिक्षणम जे ज्या ठिकाणी शिक्षणाची एक अशी पद्धत की ज्या ठिकाणी शिक्षक आणि शिकणारा विद्यार्थी हा ठराविक ठिकाणी न येता, ठराविक वेळी न येता, उपस्थित न राहता तो शिक्षण घेत असतो, तर त्याला दूरस्थ शिक्षण असं म्हणतात. 9वा शब्द आहे स्वायत्तता, ऑटोनॉमी. ज्या ठिकाणी एखाद्या शिक्षण संस्थेला शैक्षणिक किंवा आर्थिक स्तरावरती स्वातंत्र्य दिलेलं असतं त्याला स्वायत्तता असं म्हणतात. आणि 10वा शब्द आहे शोध निबंध, रिसर्च पेपर. एखाद्या विषयाच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्या विषयाबद्दल लेख लिहिणे आणि तो प्रस्तुत करणे त्यालाच शोध निबंध असं म्हटलेलं आहे. शेवटी 5वा स्तबक हा शेवटचा स्तबक आहे. विविध कलांची माहिती, विविध कलांची नावं, प्रकार या ठिकाणी दिलेली आहेत. संस्कृत साहित्यामध्ये असे अनेक उल्लेख आढळतात ज्यामध्ये भारतातील विविध कलांचा परिचय आपणास होतो. त्यातल्या निवडक कलांबद्दल आपण वाचूया. पहिली कला आहे माला ग्रंथ विकल्प. म्हणजे काय? माला पुष्पमाला, ग्रंथ म्हणजे गोवणे आणि विकल्प म्हणजे कृती, तर पुष्पमाला तयार करणे. दुसरा शब्द काय? कर्णपत्रभंग, पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे. पूर्वीच्या काळी कर्णफुले बनवण्याची एक पद्धत होती की विविध प्रकारची पानं किंवा फुलं घेऊन शरीराच्या सजावटीसाठी अशा प्रकारची कर्णफुले बनवली जात असत, आणि ती एक स्वतंत्र विद्या किंवा कला होती. तिसरा शब्द आहे इंद्रजालम, गारुड विद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे, मॅजिक ज्याला आपण म्हणतो, आणि सर्वांना परिचित आहे. चौथा शब्द आहे हस्तलाघवम, हातचलाकी. हातचलाकीच्या द्वारे देखील काही कार्य साध्य केले जातात, तर हाताचं कौशल्य यात दाखवलं जातं म्हणून त्याला हस्तलाघवम असा शब्द आलेला आहे. 5वा शब्द आहे सूपकर्म, पाककौशल्य. कुकिंग ही देखील एक कला, वेगळी स्वतंत्र कला मानलेली आहे. त्यानंतर आणखी काही कला आहेत. तक्षणम, वूड कार्विंग, लाकडावर कोरीव काम करणे, सुताराशी संबंधित कार्य, त्याला तक्षणम असं म्हणतात, आणि एक खूप सुंदर कला पूर्वीच्या काळी आणि आजही आपण पाहतो. 7वा शब्द आहे शुकसारिका प्रलापनम, ट्रेनिंग बर्ड्स टू टॉक, पोपट, मैना इत्यादींना बोलावयास शिकवणे. तर ही एक कला पूर्वीच्या काळी खूप प्रसिद्ध होती, आणि त्यांना विशिष्ट पद्धतीनं त्यांची भाषा समजून त्यांना योग्य पद्धतीनं शिकवलं जायचं, आणि ते माणसासारखे बोलण्याचा प्रयत्न करायचे. तर शुकसारिका प्रलापनम ही देखील एक कला मानली गेलेली आहे. 8वा शब्द आहे अक्षरमुष्टिका कथनम, करपल्लवीद्वारे संभाषण करणे. विशेष करून समाचार वाचक जे असतात ते मूक लोकांसाठी, जे ज्यांना ऐकू येत नाही आणि ज्यांना बोलता येत नाही असे जे लोक असतात त्यांच्यासाठी जे काही हातवारी करून जे संभाषण केलं जातं त्याला अक्षरमुष्टिका कथनम असं म्हटलं गेलं आहे. 9वा शब्द आहे सूत्रकर्म, भरतकाम व वस्त्राला रफू करणे इत्यादी एम्ब्रॉयडरीची कामं जी आहेत त्याला सूत्रकर्म म्हटलेलं आहे. आणि शेवटचा 10वा शब्द आहे तुर्ककर्म, चरखा व टकळीने सूत कातणे. अशा प्रकारची विविध कला आपल्या संस्कृतीमध्ये दिसतात. त्यातल्या काही निवडक कलांचा आपण इथे परिचय प्राप्त करून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 50 शब्दांचा आपण अभ्यास करायचा आहे, वारंवार शब्द वाचायचे आहेत, कोणत्या प्रकारातले हे शब्द आहेत हे समजून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे जे प्रश्न विचारले जाणार आहेत, विशेष करून जे आपले 11वीचे विद्यार्थी ज्यांना माहिती असेल की 11वीला अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता, एक कोष्टक दिलं जातं आणि त्या कोष्टकामध्ये शब्द भरायचे असतात की हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, तेव्हा
वारंवार वाचा, अभ्यास करा. आपण पुन्हा एका नवीन ध्वनिचित्रमुद्रणासह आपण पुन्हा भेटूया. शुभमस्तु तावत. आपण अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा आणि व्हिडिओज पाहून स्वतः आपल्यामध्ये प्रगती करून घ्यावी. धन्यवाद.